सामंत आपल्यासोबत आहेत. साहेब, ज्या प्रकारे उद्या खरं तर विजयोत्सव मेळावा पार पडत आहे, सर्वत्र बॅनरसुद्धा लागायला सुरुवात झाली आहे, कसं पाहताय साहेब? तुम्ही जसं पाहता या मेळाव्याकडे तसंच मी पाहतो. राजसाहेबांनी स्वतः सांगितले राजकीय काही संबंध नाही मेळाव्याशी, पण काही लोकांना असं कालपर्यंत वाटत होतं की हा राजकीय होऊ शकेल, परंतु आज नाईलाजानं त्यांना देखील जाहीर करावं लागलं की हा राजकीय मेळावा नाही. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि माध्यमांकडनंच आम्हाला कळते की त्यांची युती झाली, पण ज्यावेळी त्यांचं तिकीट वाटप होईल त्यावेळी आपण चांगलं बोलू. तुम्ही मराठी भाषा मंत्री आहात. हा सगळा जो काय लढा असेल, हा सगळा जो काय मोर्चा होता, आंदोलन होतं, तेव्हा सगळा जो काय विषय होता तो केवळ मराठी वाचवण्यासाठी होता. मात्र आपल्या पक्षाच्या प्रमुखांकडून आज जय गुजराती म्हणून असं म्हटलं झालं, त्याला विरोधी पक्षातले पुन्हा एकदा करेक्ट करतो. आमच्या तुमच्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत चौथ्या स्तंभाकडनं. फक्त जय गुजराती म्हणाले नाही, त्याच्या अगोदर जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि जय गुजराती म्हणाले. हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे की गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला ते गेले होते. आपण ज्या जिल्ह्यामध्ये जातो, ज्या लोकांकडे जातो, त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांच्या आवडीचं बोलतो. पण ते जर जय हिंद बोलले नसते, जय महाराष्ट्र बोलले नसते, तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण ते जय हिंद पण बोलले, जय महाराष्ट्र पण बोलले आणि त्याच्यानंतर त्या समूहाला बरं वाटावं म्हणून जय गुजराती बोलले. धन्यवाद आमच्याशी बातचीत करू. कॅमेरा पर्सन अवधेश करिसम, मी वैभव पाटील, मुंबई.